मला गेल्या 2 मॅचमध्ये, इनफॅक्ट 2.5 मॅचमध्ये वरुण चक्रवर्ती मला फ्लॅट वाटायला लागलाय. काय त्याचा कॉन्फिडन्सचा प्रश्न आहे? नाही प्रकाश, त्याच्यात मला वाटतंय काय, करेक्ट मी इफ आय एम रॉंग, त्याच्या बॉलिंगमध्ये तो एवढा बॉल वळवत नाही, गुगली किंवा वळवत नाही. तो एवढं व्हेरिएशन करतो जे इफेक्टिव्ह ठरतं. त्यांनी जी विकेट काढली शेहोपची, त्यावेळेला बॉल बॅट्समनला वाटतं शॉर्ट आहे आणि प्रत्यक्षात तो बॉल अपेक्षेपेक्षा खूप आत पटकन येतो, घुसतो तो आणि LBW किंवा प्लेड ऑन होतो, बोल्ड होतो. असं मी तुम्हाला सांगितलं होतं, आज ते झालेलं होतं. ती लेंथ तो टाकत नाही असं मला वाटतं. तुला काय वाटतं? शक्य आहे आणि तू म्हणतोस ते बरोबर आहे, परंतु मला असं वाटतंय की जी बॉडी लँग्वेज, मला अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराबद्दल बोलू नये, सिनियर प्लेअर आहे आणि बॉलनी मॅजिक करतोच तो, आणि वरुण चक्रवर्ती हे आउटफील्ड मध्ये लपवायचे फिल्डर आहेत. आणि मला असं वाटतं की T20 क्रिकेटमध्ये तुम्ही ही रिस्क घेऊ शकत नाही. एखादा फिल्डर ठीक आहे, पण 3 लोक, आणि ते कुठे असतात? टिपिकली बॅट्समनच्या मागे इनर सर्कलला, म्हणजे इकडे तिकडे. झाला की बाउंड्री. अर्शदीप सावंतनी तर 2 वेळा लंडन ब्रिज करून दाखवलं. हो, असा बॉलच्या वरून. मला म्हणजे हे दिस इज नॉट एक्सेप्टेबल असं मला वाटतं की तुम्ही फिल्डिंग हे हायजीन फॅक्टर आहे. आणि त्यासाठी तुम्हाला प्रत्येकाला जॉन्टी रोड व्हायची आवश्यकता नाही आहे, पण यू नीड टू बी सेफ अँड क्लिअर. अभिषेक शर्माचा कॉन्फिडन्स और लॅक ऑफ इट हा त्याच्या कॅचिंग मध्ये दिसतोय. तो मुलगा इतकी चांगली फिल्डिंग करतो नॉर्मली, पण आज त्यांनी पहिला कॅच अत्यंत सोपा सोडला, म्हणजे जास्तच सोपा होता. परंतु त्याचबरोबर जेसन होल्डर कॅच सोडला, पण बाकीचे कॅचेस वेस्ट इंडिजनी सुपर पकडले. 3 कॅचेस. तिसरा कॅच जो होता तो माझ्या मते या मॅच